शिटू बाई एवढे पराठे उरले राहू दे का एवढे घरी काय घेऊ समजे संगच? आई घेऊन टाका ना सगळे सोबतच. घरी काय करता ठेवून राहू द्या, रात्रीसाठी दुसरं करतात येते. एक तर बबडे आहे सोबत सगळेच तर घरी काय करता ठेवून मग तिथं मग लिपूर कामात येते. तसे सोबत सोबत जास्त धकते ना, घेऊन घ्या सोबतच. अशी सून पाहिजे बाई. घेऊन टाका म्हणते पण असं नाही की आई मग दाखवा मी भरतो डबा काढतो का काही. तुम्हीच स्वयंपाक करा, तुम्हीच डबा भरा, तुम्हीच डबे रिकामे करा, सबन तुम्हीच करा. धन्यवाद मा शिटू, चांगला सल्ला दिला. बर आता डबा दे ना मग एखादा टिफिनचा रिकामा करून. झोपला नाही का तो? नाही नाही झोपूनच नाही राहिला. आई मी इथं माझी नेल पॉलिश ठेवली होती ते कुठं गेली? आता तू वक्तावर नख पॉलिश लावतो का? नाही ते नाहीतर तो झोपून नाही राहिला. नखाची नख पॉलिश काढली म्हटलं लावून देतो. हा झोपूनच नाही राहिला. आई डबा काढला नाही का तुम्ही? ते भरच्या याच्यात आहे ना, तो घ्या ना. गोल डबा घ्या ना, गोल डबा. टिफिनचा डबा आता नाहीत ना, 3 दिले ना मी. आता गोल डबा घ्या, गोल डबा ठेवून द्या. आई दिसली नेल पॉलिश दिसली. माईच्या नादी लागला ना पुरत होतीस मलाच खायला पुरते डबा. कोणता घेऊ पोरी डबा? सारे डबे भरेले आहेत बिचारी. 1-2 डबे शिटू शिल्लकचे आणा लागतात का घरी? असे पाहिजे असं कुठे गेला आलं की हे यातलं त्यातल्यात सामान करा लागून राहिलं समज. आणा लागतात. माहित आहे का आई? लक्ष ठेवा बरं. जर तुम्ही गेले ना बाहेर तर मला ना हिरव्या बांगड्या, एक लाल कलरच्या बांगड्या, सलई आणजा सलई. आणि मला ते लाल कलरची नेल पॉलिश संपली डब्बी. ते ना तशी एक नेल पॉलिशची बॉटल आणजा बरं. हलकीच आणजा 10 रुपयावाली. ते मागाच्या आणली किंवा फालतू वाढते. लाईन चुकलीच बॉटल आणजा. आई आज भाजी काय केली मग? अहो माय बाई आलू गोबीची केली ना. काही पराठे केले, पालक होता तर पालकाचे पराठे केले, आलू गोबीची भाजी केली, पोळ्या केल्या, काही पराठे केले. दे बाबड्याला आवाज दे माय बाई. चाल घ्या म्हणा येतात ती. तू त्याला राहू दे, झोपू नको आता. घे दे संग. बरा जाग घेतला तर खेळते. माय मला डबा शोधू दे पहिले. हे पोरगी काही मा कामात पडत नाही का? एवढ्यात बालीचा फोन आला नाही का शिटू? नाही आलाच नाही, 2-3 दिवस झाले. तेच ना म्हणलं लावतो बरं. संध्याकाळी लावतो. आता नको तर बघतारच लावशील नाही तर. चाल तिकडे जायला लागते आता. झाले असेल समजा जणी टिमली तर किती वेळची म्हणे चला चला गेली. चल मग तिला म्हटलं जायचं ते झाडझूड करून ठेव, हे करून ठेव. संध्याकाळी लावतो बरं यादी ना बालीला फोन. कसं काय लेकरं काय म्हणतात काय नाही. गणपती बसला नाही बसला त्याच्या घरी कसं काय तर. हा लावेल ना. चला चला आपल्याला जेवायला जावं लागते. डब्बा पार्टी, श्यामा डब्बा पार्टी करायला चालला. चला चला चला. निघा दोघंही मायला का निघा रस्त्यानं. मी येतो मागून ये स्वयंपाक घेऊन तुमचा. धन्य माय बाई. अशी सून असो माझ्यासारखी सासू असो तरच मिळ येते. पोरी देणे यातला डबा. वदर आहे एक तर ठेवेल ते. तुला माहिती आहे मला वदर चढलं की माय मान लय दुखून राहिली. काढवा तो डबा. थांबा थांबा थांबा, माझं लक्षच नव्हतं. थांबा मी देते काढून. हा झालं ना आमचं. हो बस आलं चालू. आई डब्बाच बनवून राहिल्या. हो आई चला सरिता काकू गेल्या. हो का? आमच्या घरी आमच्या आईने आलू गोबीची भाजी केली, पोळ्या केल्या, पराठे केले. हो पालकाचे पराठे. काय माहिती जरा ठेचा का? हो ना लक्ष नाही. विचारतो आईले केला की नाही तर. केला असेल. पालकाचे पराठे केले तर हिरवे मिरची ठेचा केलाच असेल. आईनच केलं सगळं. हो हा राहूनच नाही राहिला ना. हो बस आता डबे घेतले की येऊनच राहिलो. हो गप्पेलाय माय बाई. आता तिला सार करते का काय सांगा. डबा काढून दे म्हणून राहिली वदरला तर डबा नाही काढून देते पोरगी. बोले हसायला पुरते त्याच्यावर काढायला पुरते. कोण किसना आला का? किसना बाबू ये रे इकडे. बरं आला तो बरोबर कामाच्या वक्ती आला रे. लय कामाचा पोरगा आहे बाई. ये बाबू हे भरू लाग बरं. ह्या वळ्या हे बरं. हे बाई या परातीतच घे. काही घर नाही. घे ततलं कुठे नेणार आहे माझा डबा गिबा नाही. घे या परातीत घे बरं. कारण मायनं लेकराचे गुण पाहण्यातच पाहिलं असतात ना बाबू रे. म्हणून म्हणते ती ये गप्पा कमी कर. भर त्या वळ्या घे बरं. खाऊन वा काहून सतावतो लेकरू आलं एवढं हवशी ना. ये रे बाबू ये. नाही लय कामाचं पोरग वय. मग मी तर हमेशा म्हणतो की ना लय कामाचं आहे. नी आजी काय म्हणते ते नेऊन ठेवत ती गव बोलावून कोणाले. मग त्या मग खुर्चीवर बसायला मला मग जाता येते ना. मग राहू देत नाही तर राहू दे. नाही तर ह्या पाय असं कर मला गलीच दे वाढू. तर ती कुठे ताल करतो. लेकर नसते घरी करे ते नो मंगेस आहे का रे कोणी घरी? तीच ना तो बाबा आहे का घरी?
राहू दे मग. ह्या पाय मी काय म्हणतो मला घरी दे वाळून, तू जाय, हे काही घुर नको करायला पुरत. नाही व थांबा. मी आवाज देतो कोणाला. काय हे पटेल आवाज देतो, याही आला तर धरू लागतात. कागदावर बसणं आहे हा, मग नाही तर बरोबर होतून खाली पायरीहून झाली बाय भारीच जाईन बाई. थांबा नाही तर मी पाहतो मुरली अशी नाही तर घरली मुरलीला आवाज देतो. नाही नाही इतकं कामाचा नाहीच बापा. तू पाळशीन त्या बुड्याले नुसतं आपत आणशीन. नाही तर दारात जे कोणी हे का पाहिजे माणूस असेल कोणी तर घेऊन ये जाय. बरं बरं. मला सगळे जण चिल्लरच काम सांगतात. मेन काम कोणी सांगतच नाही. आता मी आबाजीला नेलं असतं तर समजेन म्हटलं असतं ना, कोण आणलं आबाले, कोण आणलं आबाले, कृष्णानं आणलं, कृष्णानं आणलं, केवढं मोठं नाव झालं असतं. आता याला बोलवणार ना त्याला बोलवणार ना, म्हणजे मै गोटी गोशी करतात. गोदमेला वजन शिगू मला हेर झाली ना, इकडे तिकडे पोहायलाच लावतात बापा मला. तर ते गेलो संत काकाच्या घरी, समजा जाय याच्या करता झालं का पाहुणे. तिकडे गेलो, जा हे भरणं घेऊन जायचं की गणपती जाऊन नेऊन ठेव. इमली काकूच्या घरी गेलो, इमली काकू म्हणते हा फळाने गणपती तोडतो झाडून घे. म्हणजे अशी चिल्लर कामं सांगतात लोक. आणि सगळेजण म्हणतात मी कामात हाव. हेच काम महत्वाचे आहेत का लोक नाही तर. हा असू शकतात असू शकतात, हे महत्वाचे असू शकतात. म्हणून तर समजा म्हणे म्हणतात कीच ना कामाचा आहे. चाल बोलावून आणतो, एक महत्वाचं काम करतो ना, आधी आणतो. अहो दैपारचं कोण नशीन दारा, समजे वावरा गिवरात गेला आपापल्या कामा धंद्याला गेलेस ते. कोण असणार आहे आता. जाऊ दे, मला घरी देऊन दे, तू जाय बाय जाय. नाही व थांब ना, काल म्हणलं होतं सगळे की नेऊ आणू. आता ही खुर्ची आहे म्हणून नाही तर मला नेता आलं असतं बापा. ही खुर्ची असल्याच्यानं नेता येते ना. जसे बाहेर गेलं तर तुमचं दर्शन बी होते ना. मग नेहमी थोडी नेते कोणी. आज घराला दर्शनी घेऊन या गणपतीचं. पण संगती मग ती जेवणी होती. मन करणार नाही राहिले ना अजून. राहू दे डबे नका काढू. मग सध्या येऊ द्या समजेले नाही. संपले झाले की मग काढता येते डबा. आली व माय बाई, ओ माय उशीरच झालता जरासा. बरं हे पाय आली तर बरं झालं. हे नैवेद्याचं ताट एवढं गणपतीला दाखव. सकाळचं नैवेद्य मला वाटतं दाखवला ना सरिता. हो आरतीच्या वेळेसच. हो आता आपण जेवायला आलो तर दाखवा ना आई पहिले. सगळ्याच्या घरचं घ्या ना उली. हा तेच म्हणलं. दाखवा ना नैवेद्य लवकर द्या ना, भूक लागली. बापरे कोण काय आणलं. आई आपल्या घरचं काय आहे व? थांब जर सांग थांब. हे बा ताकातल्या वड्या घे जावं. एवढ्या मला पोळी दे ना. पोळी भाकर घेऊन केली नाही आमची. फक्त ताकातल्या वड्या केल्या माय बाई. आमच्यात कोणाच्या घरच्या पोळ्या द्या आम्हाला. भाकरी चालते. माय बाई आते बाई काय आहे का. हो द्या वड्या. सगळ्याच्या पोळी भाजी शिल्लक आहेच नाही तर काय तर. तुम्हाला म्हणलं होतं वड्या बी मिक्स करतो, तुम्ही म्हणा नाही. पण दादा बरं केलं, तुमच्या हातची चव न्यारीच आहे. अरे पोरी हो, इले काही करू दे जा. लय ऐदी आहे हे. तिनं समजायचा स्वयंपाक करायला लागत होता. तुमच्या घरी लकरो बाकरो दांगडो आम्ही काय बुटापुटी हे काही करत नाही. हिनं समजायचा स्वयंपाक करायला लागत होता आज. तर हे तुम्हाला म्हणते आम्हाला पोई द्या. आबाजी म्हणतात आजी ऐदी आहे. अरे म्हणले आबाजी गंमत करतात. मन कर ना हे माझ्यातलं घ्यायचं. मी पोळी जाऊ हात आणलं. एक ताट द्या मला करून. एका ताटात द्या. असं एक कसं ठेवू मी. एका ताटात द्या सगळं. हा चालते. आई आपल्या घरचे पराठे तिकडे गेले का. इमली काकू आमच्या पराठ्यातलं देता एक पराठा. मग आता सारा गोंधळ जुन राहिलाय. लेकरांसाठी डबे मिक्स केले. कोणाचा काय उघडा आता. ज्याचा हातात आला त्याचा घ्या खाऊन. अव गोपालकाला त्यालाच म्हणतात. आम्हाला जायला गोपालकाला खायले. मग गणपतीच्या दर्शनाला आला मा बाबू. जेवते मा बाबू. डबा पार्टी करायला आला. माझ्याकडे जण काही खाऊन राहिले. पराठे काय आणले, भाज्या काय आणल्या, ताकातल्या वड्या केल्या आजीनं. आणि मा बाबूला कोणी काही देत नाही. विचारत नाही त्याने. शा ताटवाळू का जत का असं विचारत नाही मग आम्हाला कोणी. आजी शुभ्या नाही तर मी जातो ना तरी माघारून काही डबाने आणला म्या. मग याय तर वावरात गेलती. असं थोडी आहे. माघारचा डबा आहे ना, मायना आणला ना. मग काय झालं. नाही जाऊ नको, थांब जेवण करून जाय. सगळे जण जेवायला बसून राहिले. आता काय जातो. आता लोक थांब. काय झालं रे. आजी याची आई वावरात जायला तर याच्या घरी डबा नाही आला तर हा म्हणते मी चाललो घरी. असं मग तू माझ्या वावरात गेली तर आम्ही नाही का. असं का पोतभर खात काय. बस मग ना सगळे जण जेवता जेवण करून जाय. कोणाच्या वावरात गेली तुम्ही माय. निवृत्ती मामाच्या. असं का निंद नाही वाटत नाही. माय बाई उदळ रत्तन झालं म्हणतात त्याच्या. सांगत माघारी आलते ना राती. सांगत ते भाऊ मग बाया म्हणजे 500 रुपये तासानं निंद चालू आहे म्हणत. सांगा लहान गुट झाली का आता. 500 रुपये तासानं 1 तास घ्यान 500 रुपये.
मग म्हणलं बाय 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 सारे कामधंदे सोडून निंदेले जल पुरते आता हा. अहो शांताबाई वावरात उभं नाही राहतात तास दिसत नाही इतकं तर नाही. अहो माय बाई वाळून घ्या ते वावरात तण किती आहे ते 16 पिच्च्या जय आलो जेवण करा भूक लागली आता घ्या मग पटपट हे दाखवत नाही मध्ये दाखव चला घ्या बरं. अय रामा उघडून तो डबा. अहो हो घ्या घ्या खरंच जेवता जेवता हे बोलता येते. माय मामाजीला दे ना कोणी वाढून. हे बाय पाण्याचं भरणं होती राहू देतो हा. हो राहू दे बरं आपत जल ताण लागले तो घेईन मामाजीला दे नाही तर माय प्याला गेला भरून. नाही राहू द्या पुरी राहू द्या. घेता येते मग बसव बाई बस तू कुठे बसतो बा तुला जागा आता. बसतो ना मामाची मी आते हे इकून रामाच्या अंगून जागा आहे रामाच्या अंगून बसतो. सरक रे बाबू जरसाक रामा. का रे समध्या आले मुंग्याचं घरचं नाही आलं कोणी त्याची माय पोरगी नाही आलेली पिंकीला आत द्यायला लागत होता. मामाची कार्यक्रम काय असं काय हे आहे का सगळ्याला माहित आहे ते याचं नशील म्हणून आले नाहीत ते. कालच तिला आवाज देतो मी गंगी कुठेच असली असणं दुधात मिठाचा खळा टाकते ते तिला कालच बोलावं लागते. माय निधी आली निधी ये. अरे गणपतीचं पंगत होती मला माहिती नाही मला सांगितलं नाही कोणीच. अहो निधी पंगत गिंगत काही नाही आम्ही आमच्या घरून टाटा आणून जेवून राहिलो होती डब्बा पार्टी. ये बस ये जेवायला ये. हो का मग थांबा ना माझ्या घरून पण आणते ना मी डब्बा. मी पण येते ना तुमच्या डब्बा पार्टी मध्ये. नाही अपुरी आता घरी काही जाशील ना नेशील काही काय तुला डबा घे पाणी आण लागत. ये बस सगळ्याच्या चपात तू ये मला ताटात ये आपण दोघे जण जीव. चालते वाव काय घेतलं तुम्ही सर्वांनी काही आणलं हो का. ये मी भी ये. अहो आले मला तर माहितीच नव्हतं डब्बा पार्टी आहे. गणपती बाप्पा थँक्यू तुम्हाला बोलवलं नाहीतर मी आता तर झोपूनच राहिली होती. म्हटलं आता दुपारी झोपून जाऊया पण म्हटलं चला एकदा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. तूच बोलवलं ना मला तूच माझ्या मनात आणलं ना की इकडे ये म्हणून निधी आता तूच म्हटलं ना. हा बाप्पा तूच बोलवलं ना मला डब्बा पार्टी मध्ये जेवायला. थँक्यू गप्पे बस जेव गणपती बाप्पाला जीव दे तू जेव. हो जेवते ना आजी माझे पप्पा म्हणतात की कोणा आपल्याला चांगलं केलं आपल्यासाठी की त्याला थँक्यू म्हणायचं. मग बाप्पाने माझ्यासाठी थँक्यू म्हणजे चांगलं केलं ना तर मग मी त्याला थँक्यू म्हटलं ना. माहितीये का सकाळच्या आरतीत सुद्धा मला 2 मोदक भेटले होते. आज माझं लकी डे आहे लकी डे. ये पलट फिर बसत तिथे काकूच्या ताटात. आता बसा आता कोणाची वाट नाही का भाऊ. आता गणपती बाप्पा मोरया देवा. आले बस अरे वळा दे ना वळा. हे आजच्या घरचे वळा आहेत ना. घे वड इकडे घे कोणी द्या का ते वाळायला हजर आहे का तुला कोणी. घे ज्याला जे लागलं ते घ्या. अहो माय बाई कोणी कोणाला काही वाळत नाही आपापलं लागलं ते घ्या जेव्हा. आता बाई बस बस वो मन कर ना ते कोपऱ्यात घुसली माय तू. हो बसली रामाच्या अंग बसली मी. माय बाई रामाच्या घरी बेसन आहे काय तो पराठा दे रे पराठा करण्याच्या घरचा आहे दे रे. शांताबाई बरंच झालं ते गंगूल सांगितलं नाही. मुकी रे ते निधी आहे सांगून देईन घरी अजून तिची आजी बसून बडबड करत. चल जो नाही मी सांगत नाही मी कशाला सांगू कोणाला. गणपती बाप्पाला भंडारा थोडीच आहे डब्बा पार्टी आहे. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या घरून डब्बे आणले ना